नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक 13 ध्वनी या पाठावरती आधारित स्वाध्याय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या प्रकरणामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासलेलो आहोत ते मुद्दे आधी आपण उजळणीवजा पाहूयात. यामध्ये पहिला मुद्दा आपण अभ्यासला, ध्वनी कसा निर्माण होतो. तर याचं उत्तर बाळांनो तुम्हाला माहितीच आहे. तर कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. जेव्हा एखादी वस्तू कंप पावते तेव्हा ती ध्वनीची निर्मिती करते. ध्वनिशास्त्र म्हणजे काय हे पण आपण अभ्यासलो. ध्वनिशास्त्र कशाला म्हणायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या शास्त्रामध्ये ध्वनी संबंधीचा अभ्यास केला जातो, ध्वनी कसा निर्माण होतो, ध्वनी मोजण्याचं एकक डेसिबल हे असून या सर्वाचा अभ्यास आपण या ध्वनिशास्त्रामध्ये करतो. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजेच ध्वनिशास्त्र. आणि ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजतात हे सुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यासलेलो आहोत. मग ध्वनी कसा ऐकू येतो हे पण पाहिलं आपण. तर ध्वनी स्रोताभोवती हवा असते. ध्वनी स्रोतांचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतच्या हवेचे थर कंप पावायला सुरू करतात आणि त्या ठिकाणी ध्वनीच्या कंपनाच्या लाटा निर्माण होतात. या लाटांना आपण ध्वनिलहरी म्हणतो. या ध्वनिलहरी हवेच्या माध्यमातून आपल्या कानापर्यंत येऊन पोचतात. कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो, तो कंप पावतो आणि या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोचते आणि आपल्याला त्याच वेळेला हा ध्वनी ऐकू येतो. यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग पण पाहिलेले होते पहा, आणि ते प्रयोग तुम्हाला मी करून पाहण्यासाठी सुद्धा सांगितलेले. यानंतर आपण या पाठामध्ये अभ्यासलो ते म्हणजे ध्वनीचे प्रसारण. ध्वनी स्रोतापासून ध्वनिलहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजेच ध्वनीचे प्रसारण. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे पण आपण अभ्यासलो. मग ध्वनिलहरीचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून होत असते. याच्यामध्ये हवा असेल, वायू असेल, द्रव असेल, या सर्वच माध्यमातून ध्वनीचे प्रसारण होत असते. हे देखील आपण अभ्यासलो. यानंतर आपण अभ्यासलो ते म्हणजे गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण. तर ध्वनी प्रदूषणास गोंगाट हा कारणीभूत असतो. मोठा आवाज हा कर्कश वाटतो आपल्याला आणि अशाच आवाजामुळं गोंगाट निर्माण होतो हे सुद्धा आपण अभ्यासतो. आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? तर ऐकण्यास त्रासदायक वाटणारा आवाज. या ध्वनी प्रदूषणामुळं कानाची ऐकण्याची क्षमता जाण्याची शक्यता असते. काही वेळेला बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो. मानसिक थकवा जाणवतो, चिडचिड होते, शांत वाटत नाही, नीट लक्ष देऊन काम करता येत नाही. सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे होणाऱ्या वाईट परिणामालाच आपण ध्वनी प्रदूषण असं म्हणतो. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण अभ्यासलेला तो म्हणजे ध्वनी प्रदूषणावर उपाय. यामध्ये आपण अभ्यासलो ध्वनी प्रदूषणावर उपाय म्हणून आपण गाड्यांचे हॉर्न शक्यतो करून न वाजवता, म्हणजे आवश्यक असेल तरच आपण ते वाजवणार आहोत, आवश्यकता नसेल तर ते न वाजवता आपण थांबलो तरी चालेल. घरातील TV असेल, रेडिओचे आवाज आपल्यापुरते मर्यादित ठेवले तरी चालतील. वाहनाचे अनावश्यक आवाज जे आहेत वाहनांचे, ते कमी करण्यासाठी त्याची नियमित देखभाल आपण करायला हवी. कारखाने असतील, विमानतळे असतील, रेल्वे, बस स्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य त्या अंतरावर दूर असावीत.
ध्वनी प्रदूषण एक सामाजिक समस्या आहे असं म्हणून आपण प्रत्येकाने जर उपाययोजना करायच्या ठरवल्या तर ध्वनी प्रदूषण आपण रोखू शकतो. तितकंच नव्हे तर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय सर्वांनीच करणं गरजेचं आहे. वाहतूक व उद्योग क्षेत्र अशा ठिकाणी सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होत असतं, हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि ज्या आवाजामुळे आपल्याला त्रास होतो अशा आवाजांपासून आपण दूर राहणं गरजेचं आहे. तर ध्वनी प्रदूषणावर अशा प्रकारच्या उपाययोजनासुद्धा आपण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण या सर्व मुद्द्यांवर आधारित घटक अभ्यासलेलो आहोत. ध्वनी कसा निर्माण होतो, ध्वनिशास्त्र म्हणजे काय, ध्वनी कसा ऐकू येतो, ध्वनीचे प्रसारण कसे होते, गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठावरती आधारित स्वाध्यायामधील काही प्रश्न इथे देण्यात आलेले आहेत. हे स्वाध्यायामधील प्रश्न आता आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 96 वरती स्वाध्याय पहा. यातील प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पहिलं मुद्दा आहे या ठिकाणी, ध्वनीचे प्रसारण रिकामी जागा मधून होत नाही. आता ध्वनीचे प्रसारण कशामधून होत नाही हे थोडंसं आठवायचं आहे. यासाठी सुद्धा एक छोटासा प्रयोग आपण केलेला होता पहा. तर ध्वनीचे जे प्रसारण आहे हे ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. निर्वात पोकळी म्हणजे काय? निर्वात म्हणजे जिथे हवा नाही अशी संपूर्णपणे रिकामी असलेली जागा, याच्यामधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. यानंतरचा पुढचा आहे प्रश्न, ध्वनी प्रदूषण ही एक रिकामी जागा आहे. ध्वनी प्रदूषण ही एक काय आहे सांगा पाहू. तर ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. पहा, ध्वनी प्रदूषण ही एक काय आहे, तर सामाजिक समस्या आहे. ही समस्या सर्वांचीच आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला रिकामी जागा म्हणतात. आता कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला काय म्हणणार आहात? काही आवाज आपल्याला कानाला ऐकावेसे वाटतात, काही आवडत नाहीत, काही आवडतात. मग नकोशा वाटणाऱ्या आवाजाला आपण काय म्हणणार आहोत सांगा पाहू. तर कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला काय म्हणतात ते थोडंसं आठवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा. काही आवाज आपल्याला कानाला ऐकावेसे वाटत नाहीत पहा. अशा आवाजांची तुम्ही यादी करू शकता. आणि कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला काय म्हणतात ते पण आठवू शकता. जे आवाज आपल्याला कानाला ऐकावेसे वाटत नाहीत अशा आवाजांना साधारणपणे जर आपण पाहायला गेलो तर गोंगाट म्हणतात. म्हणजेच काय, तर जो आवाज आपल्याला कानाला ऐकावासा वाटत नाही, जो ध्वनी प्रदूषण निर्माण करतो, अशा आवाजालाच गोंगाट असं म्हटलं जातं. किंवा मोठा कानाला कर्कश असा आवाज वाटतो, अशा आवाजामुळं गोंगाट निर्माण होतो, हे आपण अभ्यासलेलो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, गोंगाटाचा प्रश्न दिलेला आहे इथं. गोंगाटाचा रिकामी जागा वर वाईट परिणाम होतो. गोंगाटाचा कशावर वाईट परिणाम होणार आहे, तर हा जो गोंगाट आहे या गोंगाटाचा जर पाहायला गेलो आपण तर स्वास्थ्यावर म्हणजे मानवी स्वास्थ्यावर वाईट परिणाम होणार आहे. गोंगाटाचा स्वास्थ्यावर वाईट परिणाम
होतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा. प्रश्न दुसरा जो इथं देण्यात आलेला आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 96 वरती स्वाध्यायामधील हे प्रश्न आहे. प्रश्न दुसरा आहे, काय करावे बरे? या प्रश्नाची उत्तरं तुम्ही तुमच्या शब्दात देण्याचा प्रयत्न करायचा आहे. यातील अ दिलेला आहे, मोटारसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर. समजा मोटरसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर तुम्ही काय करणार आहात? तर उत्तर आहे, बिघडलेला सायलेन्सर अगोदर दुरुस्त करावा आणि दुरुस्त होईपर्यंत, जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत दुरुस्त होईपर्यंत मोटरसायकलचा वापर करू नये. यानंतरचा पुढचा आ प्रश्न आहे, परिसरातील कारखान्यांचा मोठ्याने आवाज येत असेल तर काय बरं करावं? समजा तुमच्या परिसरात कारखान्यांची संख्या खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचा आवाज खूप मोठ्याने येऊ लागला, तर तुम्ही पुढील उपाययोजना करू शकता. सर्वांनी मिळून कारखानदारास कमी आवाज करण्यासाठी विनंती करावी. ऐकत नसेल तर त्यावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी. कारण हा जो कारखान्याचा मोठ्याने येणारा आवाज आहे तो ध्वनी प्रदूषण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मिळून कारखानदारास कमी आवाज करण्याची विनंती करू शकता आणि समजा जर कारखानदार ऐकत नसेल तर त्यावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊ शकता. अशा प्रकारची उपाययोजना आपण करू शकतो ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी. यानंतर प्रश्न तिसरा आहे पहा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. आता खाली दिलेले प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचे आहेत. यातील प्रश्न पहिला अ आहे. प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न आहे, कंपन म्हणजे काय? तर कंपन कशाला म्हणायचं पहा. तर याच्यासाठी सुद्धा आपण बरीच उदाहरणं पाहिलेलं होतं पहा. रेडिओ चालू असताना स्पीकरवर ठेवलेला हात असेना, हातातून पडलेला ताट असेना, किंवा त्या ठिकाणी तबल्यावर टाकलेले मोहरीचे दाणे असेनात, किंवा ताणलेला रबर बँड असेनात. या सगळ्यामध्ये आपण कंपन म्हणजे काय ते अभ्यासलेलो. स्पीकरचा पडदा, रबर बँड, पडदा यांची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते. म्हणजेच या वस्तूमध्ये एक प्रकारची गती असते आणि जलद गतीने होणारी ही जी आंदोलने आहेत या आंदोलनास कंपन असे म्हणतात. जलद गतीने आंदोलन होणे म्हणजेच कंपन होय. कंपनाची व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल. कंपन कशाला म्हणायचं हे समजलं असेल. यानंतर पुढचा आ प्रश्न आहे, ध्वनीचे प्रसारण स्थायूतून कसे होते? हे व्यवहारातील उदाहरण देऊन स्पष्ट करा. ध्वनीचे प्रसारण स्थायूतून कसे होते हे व्यवहारातील उदाहरण देऊन स्पष्ट करा. आता ध्वनीचे प्रसारण स्थायूमधून कसे होत असते पहा. यासाठी हे उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे माहिती आपल्याला. मग यामध्ये स्थायू, द्रव आणि वायू तीनही माध्यम होऊ शकतात. मग स्थायूमधून ते कसे होत असते यासाठी आपल्याला या ठिकाणी उदाहरण द्यावं लागेल. ध्वनीचे स्थायूतून प्रसारण इतर माध्यमांच्या तुलनेत सर्वाधिक होत असते. याचे उदाहरण म्हणजे आपण दरवाजावर टकटक असा आवाज दिला की तो आवाज घरामधील लोकांना स्पष्ट ऐकू येतो.
कधी आवाज आपल्याला ऐकू येतो तर ध्वनीचे स्नायूतून प्रसारण इतर माध्यमांच्या तुलनेने सर्वाधिक होत असतं. आणि याचं उदाहरण म्हणजे आपण दरवाजावर टकटक असा आवाज दिला की तो आवाज घरामधील लोकांना स्पष्ट ऐकू येतो. व्यवहारातील या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की ध्वनीचे प्रसारण स्नायूतून होत असते. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. तो पुढचा प्रश्न आहे पहा. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? किंवा ध्वनी प्रदूषण कशाला म्हणतात? तर ध्वनी प्रदूषण म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला ध्वनी प्रदूषण कशामुळे निर्माण होतो ते आधी लक्षात घ्यावं लागेल. तर ध्वनीचे प्रदूषण हे सततच्या मोठ्याने येणाऱ्या आवाजामुळे होताना आपल्याला पाहायला मिळतं. मग ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? नेमकं ध्वनी प्रदूषण कशाला म्हणायचं ते आता आपण इथे पाहूयात. तर नकोशा वाटणाऱ्या अनियमित व मोठ्या आवाजामुळे आपणास त्रास होतो हे आपणाला माहिती आहे. काही आवाज अनियमित किंवा मोठ्याने येतात आणि त्या आवाजामुळं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. तसेच याचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर सुद्धा होतो आणि अशा आवाजाला ध्वनी प्रदूषण म्हणतात. पहा, नकोशा वाटणाऱ्या अनियमित व मोठ्या आवाजामुळे आपणास त्रास होतो तसेच याचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो. अशा आवाजाला आपण ध्वनी प्रदूषण म्हणतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहिला. ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल? आता हे सततचं होणारं प्रदूषण आपल्याला रोखायचं आहे, तर आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकू? तर पहा, शाळा, दवाखाने अशा ठिकाणी गाड्यांचे हॉर्न वाजवण्यास बंदी आहे. या नियमांचे पालन करणे. कारखाने, विमानतळे, रेल्वे व बस स्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत. या उपाययोजना आपल्याला या ठिकाणी करता येतील आणि यामुळे आपल्याला ध्वनी प्रदूषण रोखता येऊ शकतं. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करा. ध्वनीचे स्वरूप एका बाजूला दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्रासदायक असणारे ध्वनी कुठले आणि त्रासदायक नसणारे ध्वनी कुठले हे सांगायचे. आता ध्वनीच्या स्वरूपामध्ये बोलणे, कुजबुजणे, विमानाचा आवाज, गाड्यांचे हॉर्न, रेल्वे इंजिन, त्याचबरोबर पानांची सळसळ, घोड्यांचे किंकाळणे व घड्याळाची टिकटिक इतके ध्वनीचे स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळतात. मग यातील त्रासदायक असणारे ध्वनी कोणकोणते आहेत? तर पहा, बोलणे असेल, कुजबुजणे असेल, विमानाचा आवाज असेल, गाड्यांचे हॉर्न असेल, रेल्वे इंजिन असेल, वाहनांची सळसळ, घोड्यांचे किंकाळणे आणि घड्याळाची टिकटिक हे सगळे आवाज आपण थोडेसे आठवायचे. त्रासदायक असणारे आणि त्रासदायक नसणारे कोणकोणते ध्वनी आहेत ते पाहिजेत. यामध्ये बोलणे मोठ्याने असेल तर ते त्रासदायक असणार आहे आणि हळू असेल तर त्रासदायक नसणार आहे. कुजबुजणे त्रासदायक नसतं. यानंतर विमानाचा आवाज आपल्याला खूप त्रासदायक वाटतो. तितकंच नाही,
तर गाड्यांचे हॉर्नसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रासदायक असतात पहा. रेल्वेचं इंजिनचा आवाजसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात येत असतो. तो सुद्धा आपल्याला ऐकायला त्रासदायक वाटतो. यानंतर पानांची सळसळ. पानांची सळसळ जी आहे, ही पानांची सळसळ त्याचा येणारा आवाज हा अतिशय हळू असतो, त्यामुळे ते त्रासदायक नसणाऱ्या आवाजामध्ये येतं. यानंतर घोड्याचे खिंकाळणे. घोड्याचे खिंकाळणे जर एकदम मोठ्या आवाजात असेल तर ते त्रासदायक वाटते किंवा ते त्रासदायक असणाऱ्या आवाजामध्ये येतं. यानंतर घड्याळाची टिकटिक. घड्याळाची टिकटिक जर आपण ऐकली तर ती आपल्याला त्रासदायक नसणारी असते, कारण तिचा आवाजसुद्धा हळुवारपणे येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व आवाजावरून आपल्याला ध्वनीचे स्वरूप व त्रासदायक असणारे व त्रासदायक नसणारे आवाज लक्षात आले असतील. तर हा जो स्वाध्याय आपण या ठिकाणी तोंडी सोडवलेलो आहोत, हा स्वाध्याय तुम्ही सर्व विद्यार्थिनींनी आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत व ही प्रश्नांची उत्तरं पाठ करायची आहेत. धन्यवाद.